नमस्कार मंडळी. गरुड पुराणानुसार जे मनुष्य ही 7 कामे करतात त्यांचे प्राण घेण्यासाठी स्वतः यमराज पृथ्वीवर येतात. अशा मनुष्यांना मृत्यूपूर्वीच यमराजांचे साक्षात दर्शन होते. या विषयात एक प्राचीन पौराणिक कथा सांगितली जाते, जी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आपण सर्वांनी ही कथा लक्षपूर्वक ऐकावी, कारण साक्षात यमराजांनी मनुष्यांच्या कल्याणासाठी अतिशय ज्ञानवर्धक आणि जीवनोपयोगी मूल्यवान गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या ऐकून आपणही धन्य व्हाल. ही कथा म्हणजे जणू ज्ञानाचा सागर आहे, जी फक्त ऐकण्यातूनच तुमच्या जीवनात महान परिवर्तन घडेल. तर चला विलंब न करता ती महान कथा सुरू करूया. पवित्र स्वर्गलोकात देवराज इंद्राच्या दिव्य सभेजवळ देवर्षी नारद आपल्या सामान्य विचरणावर होते. आपल्या महती वीणेवर ते भगवान विष्णूंचे भजन गुणगुणत चालत होते. अचानक त्यांची दृष्टी यमलोकाकडे जाणाऱ्या मार्गावर पडली. तेथील दृश्य अत्यंत विलक्षण होते. यमराज स्वतः आपल्या महाबलवान म्हशीवर आरूढ होऊन दंडपाश धारण करून काही गहन विचारात पुढे चालले होते. सामान्यतः यमदूतांनाच पृथ्वीवरील प्राण्यांच्या आत्मा आणायचे कार्य असते, पण येथे तर स्वतः धर्मराज निघाले होते. देवर्षी नारद यांनी तत्काळ आपल्या वीणेवर स्वर थोडा थांबवला आणि आश्चर्याने विचार करू लागले, असा कोण पुण्यात्मा आहे का पृथ्वीवर ज्याला आणण्यासाठी स्वतः यमराज जात आहेत? किंवा असा कोण घोर पापी जन्माला आला आहे का ज्याला दंड देण्यासाठी स्वतः धर्मराज जाणे आवश्यक झाले आहे? नारदजींची जिज्ञासा अधिकच वाढली. त्यांनी मनोमन ठरवले की यमराजांना न विचारता हे रहस्य उलगडणार नाही. त्यामुळे ते आपल्या दिव्य गतीने पुढे गेले आणि यमराजांच्या समीप पोहोचून म्हणाले, हे धर्मराज, मी तुम्हाला प्रणाम करतो. आज एवढ्या शीघ्रतेने आपण पृथ्वीलोकाकडे का चालले आहात? असा कोणता प्रसंग उद्भवला आहे की स्वतः महाबली यमराजांना जावे लागत आहे? माझ्या मनात हा रहस्य जाणण्याची मोठी इच्छा आहे. यमराजांनी देवर्षी नारदांना पाहून आपल्या भैसाला थोडा विराम दिला आणि सन्मानपूर्वक उत्तर दिले, हे देवर्षी नारद, आपणासही माझा प्रणाम. आपण तर भगवान विष्णूंचे परमभक्त आहात आणि संपूर्ण जगाचे समाचार जाणता. तरीही आपण विचारले आहे म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतो. आज मी पृथ्वीलोकावर 7 अशा मनुष्यांचे प्राण घेण्यासाठी जात आहे, ज्यांचे कर्म इतके विलक्षण आहे की त्यांच्याजवळ माझे स्वतः उपस्थित असणे आवश्यक आहे. ते पापी असोत किंवा पुण्यात्मा, पण जीवनात ही 7 विशिष्ट कर्मे केलेल्या व्यक्तीला आणण्यासाठी मी स्वतःच जातो. नारदजींचे आश्चर्य अधिकच वाढले. ते म्हणाले, हे धर्मराज, मनुष्यांचे प्राण नेण्यासाठी तर आपल्या यमदूतांनाच पाठवले जाते. मग अशा कोणत्या विशेषतेमुळे आपणास स्वतः जावे लागत आहे? ते 7ही मनुष्य महान पुण्याचे भागी आहेत का, की त्यात एखादा घोर पापीही आहे? यमराज म्हणाले, हे देवर्षी, मी सांगितले तसे तो पापी असो किंवा पुण्यात्मा, परंतु त्याने जीवनात ही 7 कार्य केली असतील तर मला स्वतः त्याचे प्राण घ्यायला यावे लागते. आपली इच्छा असेल तर माझ्यासोबत चला, मी तुम्हाला त्यांचे दर्शनही करून देईन आणि त्यांच्या कर्मांचा वृत्तांतही सांगेन. देवर्षी नारद यांनीही विचार केला की अशी सुवर्ण संधी कदाचित पुन्हा मिळणार नाही. जेव्हा स्वतः धर्मराजांसह पृथ्वीलोकावर जाऊन अशा मनुष्याबद्दल जाणून घेता येईल, तेव्हा ती संधी का सोडावी? त्यामुळे ते म्हणाले, हे धर्मराज, हे माझे सौभाग्य आहे. मी नक्कीच तुमच्यासोबत येईन. कृपया मला मार्गदर्शन करा. इतके ऐकताच यमराजांनी आपल्या भैसाला निर्देश दिले आणि यमलोकाच्या सीमा पार करून ते देवर्षी नारदांसह आकाशमार्गे पृथ्वीकडे प्रस्थान करू लागले. त्यांचे पहिले गंतव्य एक घनदाट दुर्गम जंगल होते, जिथे एक अत्यंत दरिद्री ब्राह्मणाची कुटी होती. ते घनदाट जंगल महाक्षयी वन म्हणून ओळखले जात असे. अनेक पुराणांमध्ये या वनाचे वर्णन मिळते की येथे ऋषी मुनी कठोर तप करीत आणि आध्यात्मिक साधना करीत असत. त्या वनाच्या मध्यभागी एक जीर्ण कुटी होती, ज्याच्या बाहेर अत्यंत दरिद्र वृद्ध ब्राह्मणाचे मृत शरीर पडले होते. तिथे ना कोणी परिजन दिसत होता, ना मित्र, ना शेजारी. 4ही बाजूला सन्नाटा, फक्त सुकलेल्या पानांची सळसळ.
आणि कधीतरी पक्ष्यांचे दुःखद स्वर ऐकू येत होते. यमराज आणि देवर्षी नारद तिथे पोहोचले. देवर्षींनी त्या वृद्ध ब्राह्मणाचे मृत शरीर पाहिले तेव्हा त्यांचे हृदय द्रवित झाले. त्यांनी यमराजांना विचारले, हे धर्मराज, हा कोण आहे? इथे तर त्याची काळजी घेण्यासाठी कोणीही दिसत नाही. त्याचे कुटुंबीय कुठे आहेत? यमराज त्या मृत ब्राह्मणाच्या शरीराजवळ उभे राहून गंभीर स्वरात म्हणाले, हे देवर्षी, याचे नाव सत्यव्रत आहे. हा आपल्या काळातील अत्यंत विद्वान ब्राह्मण होता, परंतु आयुष्यभर याने सत्याचे पालन केले. याने कधीही असत्य बोलले नाही, कधी कोणाचे छलकपट केले नाही आणि धर्माच्या मार्गापासून तिनकही विचलित झाला नाही. परिणामी हा दरिद्रातून बाहेर पडू शकला नाही. समाजाने याचा तिरस्कार केला, कारण सत्य बोलताना अनेकदा हा लोकांना अप्रियही वाटत असे. त्यांच्या वचनांच्या कठोर सत्यतेमुळे लोकांनी त्याला दरिद्री होताना पाहिले. कोणीही मदतीला पुढे आले नाही. शेवटी त्याचे परिवारजनही त्याच्यापासून दूर झाले. नारदजी पुढे विचारतात, हे धर्मराज, पण अशी अवस्था याच्यावर का आली? फक्त सत्य बोलण्यामुळे? यमराज सविस्तर समजावत म्हणाले, पहा, या संसारात असे अनेक मनुष्य आढळतात जे छल, कपट, खोटेपणा आणि बेईमानीच्या माध्यमातून धन किंवा सुखसोयी मिळवतात. सत्यव्रतने असे कधी केले नाही. त्याने सदैव सत्याचा आधार घेतला. शास्त्रांमध्ये सांगितले आहे, सत्यम वद धर्मचर, म्हणजे सदैव सत्य बोला आणि धर्माच्या मार्गावर चला. याने आपले पूर्ण आयुष्य याच सिद्धांतावर जगले. भौतिक दृष्टीने याचे जीवन संघर्षमय राहिले असेल, पण आध्यात्मिक दृष्टीने तो महान पुण्यात्मा आहे. नारदजींनी त्यांची निस्सहाय्य अवस्था पाहून व्यथित होऊन विचारले, हे धर्मराज, याने कधी पाप केले आहे का? कधी कुणाचे मन दुखावले आहे का? यमराज म्हणाले, हा सत्यव्रत अत्यंत विनम्र होता. सत्य बोलताना देखील तो कोणाचा अनादर करत नसे. अत्यंत नम्रतेने आपले विचार मांडत असे. पण सत्य कडू असते, त्यामुळे कधी लोकांना असुविधा व्हायची. तरीही याचे पुण्य इतके महान आहेत की याला घेण्यासाठी मला स्वतः यावे लागले. माझा नियम आहे की जो मनुष्य आयुष्यभर सत्याचे पालन करतो आणि कुणाला कष्ट न देता धर्माच्या मार्गावर अडळ राहतो, त्याला घेण्यासाठी मी स्वतः येतो. तो व्यक्ती धनसंपत्तीपासून वंचित असला तरीही. यानंतर यमराजांनी आपल्या दिव्य अधिकाराने सत्यव्रताची आत्मा त्याच्या मृत शरीरातून बाहेर काढली. आत्मा बाहेर येताच त्याच्या मुखावर एक अद्भुत तेज होते. सत्यव्रताच्या आत्म्याने देवर्षी आणि यमराजांना प्रणाम केला. यमराजांनी त्याला सांत्वना दिली आणि पुढे जाण्याचा इशारा केला. ते मनात म्हणाले, या संसारात सत्याचे पालन करणे सोपे नाही, पण जो असे करतो तो खरोखरच महान पुण्य मिळवतो. अशा प्रकारे यमराजांनी सत्यव्रताचे प्राण घेऊन त्याला आपल्या दिव्य मार्गावर पुढे प्रस्थित केले. यानंतर यमराज आणि देवर्षी नारद आकाशमार्गे पुढे निघाले. यमराजांचा भैसा आकाशात मोठ्या वेगाने उडत होता आणि देवर्षी नारद त्यांच्यासोबत चालत होते. तेव्हा नारदजी म्हणाले, हे धर्मराज, आता पुढील स्थान कोणते? आणि आता आपण कोणाच्या प्राणांसाठी चाललो आहोत? यमराज म्हणाले, हे देवर्षी, आता आपण श्रीवर्धनपुरी नावाच्या नगराकडे चाललो आहोत. तेथे हरिदास नावाच्या मनुष्याचे निधन झाले आहे. त्याने जीवनभर मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव या सिद्धांताचे पालन केले. त्याने आपल्या मातापिता आणि गुरुजनांची इतकी सेवा केली आहे की त्याचे पुण्यही अपार आहेत. म्हणून त्याचे प्राण घेण्यासाठीही मला स्वतः यावे लागत आहे. नारदजी म्हणाले, खरंच हे माझे मोठे सौभाग्य आहे की आज मला तुमच्यासोबत अशा पुण्यात्म्यांचे दर्शन होत आहे. चला पाहूया त्या हरिदासाला. काही क्षणातच ते श्रीवर्धनपुरी या प्राचीन नगराच्या उपनगरात पोहोचले. तेथे एक छोटीशी कुटी होती, पण तिच्या बाहेर काही लोक दुःखी मुद्रेने उभे होते. कुटीसमोर पोहोचल्यावर नारदजींनी पाहिले की एक तरुण पुरुष मृत अवस्थेत पडला होता आणि त्याचे वृद्ध माता पिता हंबरडा फोडून रडत होते. नारदजी म्हणाले, हे धर्मराज, हा युवक तर अतिशय तरुण दिसत आहे. त्याचे माता पिता खूप वृद्ध आहेत. असे कोणते कर्म होते की याने एवढ्या लवकर देहत्याग केला? यमराज समजावतात, हे देवर्षी, या युवकाने आयुष्यभर आपल्या मातापित्यांची सेवा केली. तरुणपणी जेव्हा त्याने स्वतःचे घर संसार बसवण्याची वेळ होती, तेव्हा याने स्वतःच्या लाभहानीकडे न पाहता आपल्या मातापित्यांच्या सुखसोयींचा विचार केला. त्याचे माता पिता
अस्वस्थ राहत तरीही तो आपल्या सामर्थ्यानुसार त्यांचा उपचार करीत असे, त्यांची काळजी घेत असे, त्यांच्या मनोकामना जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असे. मनुस्मृतीत सांगितले आहे, माता पिता देवतांसमान आहेत. जो मनुष्य आपल्या माता पित्यांची सेवा करतो, त्यांचा अनादर करत नाही, त्यांच्याप्रती श्रद्धा ठेवतो, तो महान पुण्य प्राप्त करतो. नारदजी म्हणाले, हे सत्य आहे. भगवान विष्णूंनीही अनेक वेळा माता पिता सेवेलाच सर्वात मोठा धर्म म्हटले आहे. या युवकाने पित्याच्या आज्ञेचे पालन केले, मातेसमोर समर्पण भाव ठेवला, यामुळे निश्चयच याचे पुण्यफळ अद्वितीय असतील. यमराज म्हणतात, असे पुत्र विरळच आढळतात, जे आपल्या सर्व इच्छांचा त्याग करून माता पित्यांना प्राधान्य देतात. याने सर्व काही सोडून आपल्या माता पित्यांची सेवा केली. आता याचे प्राण निघून गेले आहेत, पण याचे पुण्य इतके महान आहे की मी स्वतः त्याच्या आत्म्याला आदरपूर्वक यमलोकांपर्यंत घेऊन जाऊ इच्छितो. मला नको आहे की माझे दूत याला घेऊन जावेत. हा देखील माझ्या त्या नियमांअंतर्गत येतो ज्याबद्दल मी तुम्हाला सांगितले होते. तेवढ्यात यमराजांनी आपला दंड हलकेसे उचलले आणि त्या तरुण मनुष्य हरिदासाची आत्मा त्याच्या शरीरातून बाहेर काढली. आत्म्यानेही यमराजांना नमन केले आणि देवर्षी नारदांना पाहून हात जोडले. आपल्या मातापित्यांना सोडून जाण्याची वेदना त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. यमराजांनी त्याला सांत्वना दिली, हे वत्सा, तुझे लोकपरिवर्तन झाले आहे. तू मातापित्यांची जितकी सेवा केली आहेस त्याच्या फळस्वरूप तुला उत्तम गती मिळेल. चिंता करू नकोस. तुझ्या मातापित्यांच्या भरणपोषणासाठी परमात्मा नक्कीच काहीतरी मार्ग काढतील. हरिदासाची आत्मा कृतज्ञ होऊन यमराज आणि नारदजींना प्रणाम करून दिव्य लोकाच्या दिशेने निघाली. यमराजांचा हा न्यायपूर्ण व्यवहार पाहून देवर्षी नारदांनाही समाधानाची श्वास घेतली. अशा प्रकारे त्यांनी दुसरी पुण्यात्मा पाहिली, ज्याच्या सेवाभावनेने त्याला महान बनवले होते. आणि आता यमराज नारदजी तिसऱ्या आत्म्याच्या शोधात आकाशमार्गे पुढे निघाले. नारदजी मध्येच पुन्हा विचारतात, हे धर्मराज, पुढील गंतव्य कोणते? आता आपण कोणाचे प्राण घेण्यासाठी जात आहोत? तो पापी आहे की पुण्यवान? यमराज म्हणाले, आता आपण गोवर्धनपुराकडे चाललो आहोत. तेथे एक मनुष्य आहे, त्याचे नाव आहे गोपालदास. त्याने आपले संपूर्ण जीवन गोसेवेला अर्पण केले आणि त्याचे नुकतेच निधन झाले आहे. नारदजी आश्चर्याने म्हणाले, गोपालदास या नावावरूनच कळते की तो गोमातेवर फार प्रेम करत असेल. थोड्याच वेळात ते गोवर्धनपुराजवळ पोहोचले. हे नगर प्राचीन काळापासून गोसेवा आणि कृष्णभक्तीसाठी प्रसिद्ध होते. नगराच्या बाहेर एक छोटीशी गौशाळा होती. तिथे अनेक गायी होत्या. गोशाळेच्या बाहेरच गोपालदासाचे पार्थिव शरीर ठेवले होते. त्याच्या आजूबाजूला काही गायी उदास मुद्रेने उभ्या होत्या, जणू त्यांना त्यांच्या रक्षकांच्या जाण्याची जाणीव झाली होती. आसपासचे लोकही होते, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खोल शोक दिसत होता. तेव्हा देवर्षी नारद आणि यमराज त्या ठिकाणी पोहोचले जिथे गोपालदासाचे शरीर ठेवले होते. नारदजी त्या मृत शरीराकडे पाहत म्हणाले, हे धर्मराज, या गोपालदासाबद्दल थोडे सविस्तर सांगा. यमराज स्पष्ट करतात, गोपालदासाने आपले संपूर्ण जीवन गोसेवेला समर्पित केले. त्याने केवळ गोमातेलाच नव्हे तर भुकेला पशुपक्ष्यांनाही दानापाणी दिले. आपल्या मर्यादित साधनसंपत्ती असूनही तो नेहमी प्रयत्न करत असे की कोणताही जीव उपाशी राहू नये. शास्त्रांमध्ये म्हटले आहे, गाओ विश्वस्य मातरः, म्हणजे गाय विश्वाची माता आहे आणि गोमातेची सेवा ही सर्वोच्च पुण्य मानली जाते. याशिवाय त्याला सर्व प्राणीमात्रांबद्दल दयेचा भाव होता. म्हणूनच गोमातेप्रती प्रेम आणि दयेचा हा पुंज असलेला या व्यक्तीचे प्राण घेण्यासाठीही मला स्वतः यावे लागले. हे ऐकून नारदजी म्हणाले, अनेकदा लोक स्वतःच्या स्वार्थात इतके बुडतात की पशूंची वेदना समजतही नाहीत. पण गोपालदासाने आपल्या स्वतःसाठी कमावले किंवा नाही तर या बेजबान प्राण्यांसाठी त्याने आपले सर्वस्व अर्पण केले. असे विरळच घडते. यमराजांनी सहमती दर्शवत मान हलवली आणि ते गोपालदासांच्या पार्थिव शरीराजवळ आले. त्यांच्या दंडाच्या हलक्या संकेताने गोपालदासाची आत्मा बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर परमशांती आणि समाधानाचे भाव होते. यमराजांना पाहताच तिने हात जोडले आणि देवर्षी नारदांनाही नमस्कार केला.
यमराज म्हणाले, हे गोपालदास, तू गोमातेची सेवा करून अपार पुण्य मिळवले आहेस. गोमातेतील 33 कोटी देवतांचा वास मानला जातो. तुझी करुणा केवळ गोमातेपुरती मर्यादित नव्हती, तू सर्व जीवांवर दया केलीस. आत्तापर्यंतची तुमची पुण्यराशी अत्यंत मोठी आहे. गोपालदासाची आत्मा विनम्रतेने म्हणाली, हे धर्मराज, मी जे काही केले ते फक्त एक सेवा होती. पशुपक्ष्यांवर दया ठेवणे काही परमार्थ नाही. हे तर आपण मनुष्यांचे कर्तव्य असायला हवे. हे ऐकून नारदजी प्रसन्न होऊन म्हणाले, हे गोपालदास, तुझे हेच विचार तुझी महानता दर्शवतात. वत्सा, यानंतर गोपालदासाची आत्मा कृतज्ञ होऊन यमराज आणि नारदजींना प्रणाम करून दिव्य लोकाकडे प्रस्थान करू लागले. त्यानंतर यमराज आणि देवर्षी नारद यांनी पुन्हा आपली यात्रा पुढे चालू केली. आकाशमार्गाने जाताना ते पुढील नगरात पोहोचले. या नगराचे नाव होते मधुपुरी, जे आपल्या भक्ती परंपरेसाठी प्रसिद्ध होते. येथे अनेक भक्त भगवान विष्णूंची पूजा, तुलसी सेवा आणि कीर्तन करत असत. यमराज आणि नारदजींनी दुरूनच पाहिले की एका घराच्या अंगणात काही स्त्रिया विलाप करत होत्या. घराच्या उंबरठ्यावर मध्यमवयीन एका स्त्रीचे पार्थिव शरीर ठेवले होते. तिच्या जवळच एक हिरवेगार तुळशीचे रोप लावले होते, ज्याच्या खाली दीपक अजूनही पेटलेला होता. देवर्षी नारद विचारतात, हे धर्मराज, हीच ती स्त्री आहे का जिचे प्राण घेण्यासाठी आपण स्वतः आले आहोत? यमराजांनी पुष्टी केली, हो देवर्षी, या स्त्रीचे नाव होते पद्माबाई. ती दररोज सकाळी स्नानानंतर तुळशीला जल अर्पण करीत असे, तिच्यासमोर दीप प्रज्वलित करीत असे आणि भगवान विष्णूंचे नामस्मरण करत असे. तुळशीला वैष्णव परंपरेत अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशी ही देवी स्वतः पृथ्वीवर अवतरली आहे आणि त्यांच्या पूजनाने मनुष्याला अपार पुण्य प्राप्त होते. तुलसी दलम अर्पयामी देव, एक छोटासा तुलसी दलही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. म्हणून पद्माबाईने आपल्या भक्ती आणि समर्पणामुळे विशेष स्थान मिळवले आहे. त्यानंतर घराच्या अंगणात पोहोचल्यावर यमराज आणि नारदजींनी पाहिले की काही शेजारी स्त्रिया पद्माबाईच्या देहाजवळ बसलेल्या होत्या. तिचे पती आणि मुलीही रडत होत्या. अंगणातच तो तुळशीचा चौरा होता, जिथे पद्माबाई रोज जल अर्पण करीत असे. तिथे एक कलश ठेवला होता, ज्यात गंगाजल होते आणि एक छोटासा दीपक अजूनही टिमटिमत होता. नारदजी उत्सुकतेने विचारतात, हे धर्मराज, तुलसी पूजनामध्ये असे काय महत्त्व आहे की आपण स्वतः येण्याचा नियम केला आहे? यमराज विस्ताराने सांगू लागले, तुळशी या लक्ष्मी स्वरूपा आहेत. तुळशी या शब्दाचा अर्थच अनोखा, अद्वितीय असा आहे. पद्मपुराण आणि अनेक ग्रंथांमध्ये वर्णन आले आहे की तुलसी व्रत व तुलसी पूजन करणाऱ्या मनुष्याचे मोठ्यात मोठे पाप नष्ट होतात. भगवान विष्णूंसमोर तुळशी दल अर्पण केले तर ते अत्यंत प्रसन्न होतात. पद्माबाईने आपल्या आयुष्यात कधी हा नियम मोडला नाही. पावसाळा असो किंवा थंडी, ती रोज तुळशीला जल अर्पण देत असे, दीप लावत असे आणि भक्तिभावाने स्तुती करत असे. ही भक्ती आणि सेवाभावाची अद्भुत जोडी आहे. इतके सांगून यमराज पद्माबाईंच्या शवाजवळ गेले. त्यांनी दंड उचलून संकेत दिला आणि तिची आत्मा शरीरातून बाहेर आली. ती आत्मा अत्यंत शांत आणि दिव्य वाटत होती. तिने वाकून यमराज आणि नारदजींना प्रणाम केला. यमराज प्रेमळ स्वरात म्हणाले, हे पद्माबाई, तू गृहस्थ धर्माची कर्तव्य सांभाळत असताना ज्या समर्पण भावाने तुलसी पूजन केलेले ते अनुकरणीय आहे. धर्म मार्गावर चालत असतानाही गृहस्थ धर्म निभावत परमात्म्याची भक्ती करता येते, हे तूच दाखवून दिलेस. पद्माबाईची आत्मा म्हणाली, हे धर्मराज, हे सर्व तर भगवानांची कृपा आहे. मी फक्त माझ्या मनाचे आणि श्रद्धेचे पालन केले. मला कल्पनाही नव्हती की याचे फळ इतके दिव्य मिळतील. यानंतर पद्माबाईची आत्मा यमलोकासाठी तयार झाली. मागे तिचा परिवार रडत होता, परंतु यमराजांनी विलंब न करता पुढील प्रस्थानाचा निर्णय घेतला. देवर्षी नारदही सोबत होते. ते विचार करत होते, या संसारात भक्ती आणि श्रद्धेचे किती विविध रूपं आहेत, परंतु सत्य, सेवाभाव, गोसेवा आणि आता तुळशीपूजन या प्रत्येक कार्यामुळे मनुष्य दिव्य बनतो. यमराजांचा भैसा आता त्यांना मध्य देशातील एका प्राचीन नगर इंदूपूरकडे घेऊन जात होता. हे नगर चंद्रवंशातील एका प्राचीन राजाच्या नावावर वसलेले असल्याचे सांगितले जाते. तेथे एका वृद्ध स्त्रीचे निधन झाले होते. तिचे नाव सुभद्रा देवी होते.
त्या अतिशय दीनहीन अवस्थेत राहत होत्या, पण त्यांची भक्ती आणि उपासना अत्यंत उच्च पातळीची होती. यमराजांनी संकेत दिला की आता पुढील गंतव्य तेथीलच आहे. नारदजी मार्गातच विचारतात, हे धर्मराज, ही सुभद्रा देवी कोण आहे? तिने असे कोणते पुण्य केले आहे की आपण स्वतः तिला घेण्यासाठी जात आहात? यमराज उत्तर देतात, हे देवर्षी, या स्त्रीने आपल्या जीवनात एकादशीचे व्रत पूर्ण निष्ठेने केले आहे. देवर्षी म्हणाले, हे धर्मराज, आपण सांगितले की या स्त्रीने आयुष्यभर एकादशीचे व्रत केले. एकादशी व्रताचे इतके मोठे महत्त्व आहे का? यमराज सांगू लागले, हे देवर्षी, एकादशीचे व्रत भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. एकादशी हा दिवस हरीचा दिवस मानला जातो. श्री विष्णू पुराण, पद्मपुराण आदी ग्रंथांमध्ये एकादशी व्रताची महिमा विस्तृत वर्णिली आहे. मनुष्य जर श्रद्धेने व नियमपूर्वक एकादशीचे व्रत करतो तर त्याचे अनेक पापही नष्ट होतात आणि त्याला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. सुभद्रा देवीने युवा अवस्थेपासून अखेरपर्यंत कधीही एकादशीचे व्रत सोडले नाही. ऋतू कसा असो, धन असो वा नसो, त्या नेहमी व्रत पाळत असत. असे बोलत बोलत ते इंदुपुरात पोहोचले. शहराच्या एका कोपऱ्यात एक जुने घर होते. तिथेच सुभद्रा देवीचे पार्थिव शरीर ठेवलेले होते. काही शेजारी स्त्रिया आणि 2-4 परिचित लोक जमले होते. सुभद्रा देवीचे नातेवाईक कदाचित इतर नगरात विखुरलेले होते, त्यामुळे शेवटच्या वेळेस कोणीही जवळ नव्हते. नंतर नारदजी आणि यमराज त्या ठिकाणी पोहोचले जिथे सुभद्रा देवीचे शरीर ठेवलेले होते. त्या दिवंगत वृद्धेला पाहून नारदजींनी आपल्या वीणेचा मंद स्वर छेडला आणि म्हणाले, हे धर्मराज, या वृद्धेचे संपूर्ण जीवन इंदुपुरातच गेले काय? यमराज म्हणाले, हो, सुभद्रा देवी येथेच वाढल्या. त्यांच्या पतीचे निधन खूप वर्षांपूर्वी झाले. त्यानंतर त्यांनी आपला बहुतांश वेळ भक्ती आणि व्रत उपवासात घालवला. विशेषतः एकादशीच्या दिवशी त्या सूर्योदयापूर्वी उठत, स्नान करत, मंदिरात जाऊन भगवान विष्णूंसमोर दीप प्रज्वलित करत आणि दिवसभर व्रत पाळत, रात्री एकादशीची कथा किंवा भजन ऐकत, त्या बहुधा निर्जल किंवा फलाहार व्रत करीत. जो मनुष्य नियमपूर्वक एकादशी पाळतो त्याला भवसागर पार करण्यास सुगमता मिळते. तो आपल्या पापांपासून मुक्त होतो आणि मन शुद्ध करतो. यानंतर यमराजांनी दंड उचलून संकेत दिला आणि त्यांची आत्मा शरीरातून बाहेर आली. दोन्ही हात जोडून तिने यमराज आणि देवर्षी नारदांना प्रणाम केला. आत्म्याच्या मुखावर अद्भुत भक्ती तेज होते. यमराज म्हणाले, हे सुभद्रा देवी, तुम्ही आयुष्यभर एकादशीचे व्रत करून जी भक्ती केली आहे ती अद्वितीय आहे. तुम्हाला तुमच्या पुण्यांचे श्रेष्ठ फळ प्राप्त होईल. मी तुम्हाला स्वतः विदा करण्यासाठी आलो आहे. अशा प्रकारे सुभद्रा देवीची आत्मा ही दिव्यगतीला प्राप्त झाली. यमराजांनी पाहिले की नारदजींच्या मनात एकादशी व्रताबद्दल गाढ श्रद्धा उत्पन्न झाली आहे. नारदजी मनात विचार करत होते, देवभक्ती मनुष्याला किती दिव्य बनवू शकते. यानंतर यमराज आणि नारदजी सुभद्रा देवीच्या घरातून प्रस्थान करून आकाशमार्ग पकडतात. मग नारदजी विचारतात, हे धर्मराज, आता आपण कोणत्या पुण्यात्म्याकडे जात आहोत? यमराज म्हणाले, आता आपण प्रभासपुरीला जाणार आहोत. तेथे एका धनवान वैश्य पुरुषाचे निधन झाले आहे. तो अत्यंत उदार हृदयाचा होता. अतिथीसेवा, अन्नदान, जलदान इत्यादी करीत असे. त्याचे नाव आहे उदारसेन. देवर्षी नारद म्हणाले, आपण म्हटले होते की पापी असो वा पुण्यात्मा, विशिष्ट कर्म करणाऱ्याला घेण्यासाठी स्वतः येतात, पण आतापर्यंत आपण पाहिलेल्या सर्व व्यक्ती पुण्यात्म्याच होत्या. कोठेच कोणता पापी आढळला नाही. यमराज हसत म्हणाले, अजून पुढे जाऊन सर्व कळेल देवर्षी, पण सध्या तरी उदारसेनही एक पुण्यात्माच आहे. अतिथी देवभव आणि अन्नदान परमदानम या दोन्ही सिद्धांताचे त्याने आयुष्यभर पालन केले, म्हणून त्याचे पुण्यही अत्यंत मोठे आहे. दोघे थोड्याच वेळास प्रभासपुरीला पोहोचले. तेथे उदारसेनचा विशाल भवन होता. बाहेर जनसमूह शोकमग्न उभा होता. अंगणात उदारसेनाचे पार्थिव शरीर दिव्यशय्येवर ठेवले होते. कुटुंबीय विलाप करत होते. नारदजी आणि यमराज तेथे पोहोचले. भव्य भवनाच्या प्रकाशातही उदासी पसरली होती. नारदजी म्हणाले, हे धर्मराज, असे दिसत आहे की हा मनुष्य अत्यंत समृद्ध होता. यमराज उत्तरले, हो, हा आपल्या नगरातील सर्वात श्रीमंत वैश्य होता, पण याने कधीही धनाचा दुरुपयोग केला नाही. तो सतत अन्नदान, वस्त्रदान, जलदान, गोदान इत्यादी पुण्यकर्मात गुंतलेले असे. त्याचे घर नेहमी अतिथींनी भरलेले असे. एखादा प्रवासी भुका राहू नये
हा याचा नेहमीच प्रयत्न असे. मनुस्मृतीसही अनेक धर्मशास्त्रांमध्ये म्हटले आहे, अतिथी देवो भव आणि भुकेलेला अन्न देणे हे सर्वात मोठे दान. अन्नदान परमदानम मानले गेले आहे. नारदजी म्हणाले, निश्चितच हा मोठा पुण्यवान असेल. बरेच लोक धन मिळाल्यावर अहंकारी होतात, पण याने सेवा मार्ग निवडला. यमराजांनी सहमतीने मान हलवली. ते उदारसेनाच्या शरीराजवळ आले आणि यमदंडाच्या संकेताने उदारसेनाची आत्मा बाहेर आली. आत्मा तेजस्वी होती, परंतु कुटुंब आणि नगरापासून दूर जाण्याचे दुःख तिच्या चेहऱ्यावर होते. यमराज म्हणाले, हे उदारसेन, तू धन मिळूनही लोभ केला नाहीस, गरजूंची मदत केलीस, अतिथींचा सत्कार केलास, अन्नदान केले, म्हणून मी स्वतः तुला विदा करण्यास आलो आहे. तुझे पुण्य अपरंपार आहे. इतके म्हणत यमराजांनी उदारसेनाला आशीर्वाद दिला आणि त्याची आत्मा दिव्य लोकाकडे निघाली. मग यमराज आणि देवर्षी त्या ठिकाणाहून पुन्हा आकाशमार्गाने पुढे चालले. आता त्यांनी 6 लोकांचे प्राण घेतले. सत्यव्रत, हरिदास, गोपालदास, पद्मादेवी, सुभद्रादेवी आणि उदारसेन. उरला होता 7वा, ज्याच्या आत्म्यासाठी यमराज स्वतः जाणार होते. यमराज म्हणाले, हे देवर्षी, तुम्ही विचारले होते की या 7मध्ये एखादा पापीही असेल, पण आत्तापर्यंत सर्वच पुण्यात्मा निघाले. चला आता त्या 7व्या आत्मेकडे जाऊ. ती एक पतिव्रता स्त्री आहे, नाव सावित्री. ती विदेह नगरीत राहते, जी प्राचीन मिथिलेचा एक प्रसिद्ध भाग आहे. तिचे नुकतेच निधन झाले आहे. नारदजी आश्चर्याने म्हणाले, हे धर्मराज, पतिव्रता स्त्रीचे इतके महत्त्व आहे की तिचे प्राण घेण्यासाठी आपण स्वतः येता? यमराज स्मित करून म्हणाले, हो देवर्षी, शास्त्रांमध्ये पतिव्रता धर्माला अत्यंत उच्च स्थान दिले आहे. सतयुगापासून द्वापारयुगापर्यंत अगणित उदाहरणे आहेत. सावित्री, सत्यवान, सीताराम, दमयंती, नळ इत्यादी पतिव्रता स्त्री आपल्या पतीस परमेश्वर समान मानून त्यांची सेवा करते, सुखदुःखात त्यांच्या सोबत राहते. ही निष्ठा तिला दिव्य शक्ती देते. तुम्ही काही क्षणात पाहाल की या सावित्रीच्या आत्म्यात किती तेज आहे. दोघे लवकरच विदेह नगरीत पोहोचले. तिथे एक साधेसे घर होते. अंगणात सावित्रीचे मृत शरीर एका शय्येवर ठेवले होते. तिचा पती जवळ बसून विलाप करत होता. घरातील इतर लोकही रडत होते. पतीच्या डोळ्यांना सूज आली होती. पत्नीविना तो कसा राहील हे त्याला कळत नव्हते. नारदजींना हे दृश्य अतिशय मार्मिक वाटले. ते हळू आवाजात म्हणाले, हे धर्मराज, हीच ती गृहिणी असावी. तिने जीवनात पापही केले होते का, की फक्त पुण्यच कमावले? यमराज म्हणाले, हे नारदजी, या स्त्रीने अनेक पापही केले. तिने कधी तुळशीला जल अर्पण केले नाही. देवाला भोग लावण्याऐवजी ती आधी आपल्या पतीलाच भोजन देत असे. देवाची पूजा करण्याआधी पतीची पूजा करत असे. परंतु हे देवर्षी, पतिव्रता धर्म स्वतःमध्ये एक महान व्रत आहे. जर स्त्री हृदयापासून आपल्या पतीची सेवा करते, आपल्या परमात्म्याचा अंश मानते, आपल्या इंद्रियांवर संयम ठेवून त्याचे सुख दुःख वाटून घेते, तर ती अलौकिक पुण्याची अधिकारी बनते. सावित्रीने आपल्या पतीच्या आज्ञेचे पालन केले, सदैव त्याचा आदर केला, कधी तक्रार केली नाही. गृहस्थीमध्ये कितीही कष्ट आले तरी तिची निष्ठा अढळ राहिली. म्हणूनच तिने ज्या ज्या पापांचा संचय केला होता ते सर्व तिच्या पतिव्रता धर्माच्या तेजासमोर नष्ट झाले. इतके सांगून यमराज सावित्रीच्या शरीराजवळ येऊन त्यांनी आपला दंड उचलला. त्या क्षणी सावित्रीची आत्मा शरीरातून बाहेर आली आणि तिच्या मुखावर अद्भुत तेज व शांततेचे मिश्रण होते. तिने हात जोडून यमराज आणि नारदजींना प्रणाम केला. तिच्या शेजारी बसलेला पती तिच्या देहाजवळ रडतच राहिला, कारण त्याला या दिव्य प्रकट्यांचा काहीही बोध नव्हता. यमराज म्हणाले, हे सावित्री, तुमची पतिव्रता निष्ठा अतुलनीय आहे. शास्त्रांमध्ये म्हटले आहे की पतिव्रता स्त्री लोक आणि परलोक दोन्ही सुशोभित करते. तुम्हाला सुद्धा तुमच्या पुण्यांच्या अनुरूप परमगती प्राप्त होईल. अशा प्रकारे सावित्रीची आत्मा दिव्य मार्गाने प्रस्थित झाली. तिच्या पतीला नश्वर संसारात तिच्या विना जीवन जगायचे होते, पण पतिव्रता धर्माच्या या महानतेला स्वतः यमराजांनी मान्यता दिली. आता 7ही व्यक्ती सत्यव्रत, हरिदास, गोपालदास, पद्माबाई, सुभद्रादेवी, उदारसेन आणि सावित्री यांचे प्राण घेऊन यमराजांनी आपले दायित्व पूर्ण केले. 7ही आत्मा आपापल्या पुण्य किंवा
नियत गतीकडे प्रस्थान करू लागले. यमराजांनी देवर्षी नारदांकडे पाहून विचारले, हे देवर्षी, तुमची जिज्ञासा पूर्ण झाली की नाही? नारदजी म्हणाले, हे धर्मराज, आज मी महान रहस्य पाहिली. आपण प्राय यमदूतांनाच पाठवता, पण आज आपण स्वतः या 7ही मनुष्यांचे प्राण घेतले. आता मला समजले की हे 7 कर्म किती महान आहेत. सत्याचे पालन, मातापिता आणि गुरुसेवा, गोसेवा व प्राणीमात्रांवर दया, तुलसीपूजन व भक्ती, एकादशी व्रत, अतिथीसेवा व अन्नदान आणि पतिव्रता धर्म हे खरोखरच विलक्षण नियम आहेत. यमराज म्हणाले, हो देवर्षी, ही 7ही कर्मे मनुष्याला पवित्रता, सेवा आणि धर्मभावनेशी जोडतात. आता प्रश्न असा आहे की केवळ हीच 7 कर्मे मनुष्याला महान बनवतात का? नाही, धर्मांचे अनेक रूपं आहेत, परंतु ही 7 कर्मे प्रमुख कर्मे आहेत. जो मनुष्य यांपैकी कुठलेही एक कर्म प्रामाणिकपणाने करतो तो माझ्याकडून विशेष सन्मान मिळवतो, आणि ज्याने आयुष्यभर ही 7ही कर्मे साधली असतील त्याला घेण्यासाठी मी स्वतः येतो. नारदजी हात जोडून म्हणाले, हे धर्मराज, तुमची न्यायप्रियता व नियमावली अद्वितीय आहे. आज तुम्ही माझे मन समाधानाने भरले. हे ज्ञान मी लोककल्याणासाठी अवश्य पसरवेन, ज्यामुळे अधिकाधिक लोक सत्य, सेवा, दया, भक्ती आणि धर्ममार्गाकडे प्रेरित होतील. यमराज म्हणाले, नक्कीच देवर्षी, आपण स्वतः नारद आहात, जे संपूर्ण त्रिलोकात विहार करता आणि हरिभक्तीचा प्रचार करता. जो मनुष्य हे 7 कर्म समजून आपल्या जीवनात उतरवेल तो निश्चितच उत्तम गती प्राप्त करेल. इतके बोलून यमराजांनी नारदजींना प्रणाम केला आणि आपला भेसा वळून यमलोकाच्या दिशेने प्रस्थान केले. देवर्षी नारदांनीही त्यांना प्रणाम केला आणि आपल्या स्वभावानुसार वीणा वाजवत भगवंतांच्या नामांचे गुणवन करत देवलोकाकडे चालू लागले. अशा प्रकारे या प्राचीन कथेचा भावार्थ असा की मनुष्याचे कर्म त्याला महान किंवा तुच्छ बनवतात. सत्कर्माची महत्ता सदा वर्णिली गेली आहे, पण अनेकदा आपल्याला समजत नाही की आपल्या छोट्या वाटणाऱ्या कृतीही अलौकिक पुण्य देऊ शकतात. सत्यव्रताची कथा शिकवते की जीवनभर सत्य पाळल्यास लौकिक सुख कमी मिळाले तरी आध्यात्मिक महानता नक्की मिळते. हरिदासाचं उदाहरण दाखवते की मातृपितृ व गुरुसेवा हेच सर्वात मोठे धर्म आहे. गोपालदासने गोसेवा आणि जीवदयेची महिमा सांगितली. जीवदयेपेक्षा मोठा धर्म नाही. पद्माबाईने तुळशीच्या नित्यपूजनेतून दाखवून दिले की छोटीशी भक्ती मनुष्याला किती उंच नेऊ शकते. सुभद्रा देवीने एकादशी व्रताची दिव्यता स्पष्ट केली. त्याचे पुण्य अनंत असून चित्त शुद्ध होते. उदारसेनाने अन्नदान व अतिथी सेवेचे महत्त्व जिवंत केले. अतिथी देवो भव आणि अन्नदान परमदानम. सावित्रीने पतिव्रता धर्माचे तेज दाखवले, जिथे पती पत्नीचे प्रेम आणि निष्ठा ईश्वरी स्थान प्राप्त करतात. या 7ही व्यक्ती जरी भिन्न परिस्थितीत जगल्या तरी एक गोष्ट त्यांच्या सर्वांच्या जीवनात समान होती, धर्मावर आस्था आणि मानवी मूल्यांचा सन्मान. म्हणूनच त्यांच्या प्राणांसाठी यमराज स्वतः आले. इति श्री यमराज नारद संवाद कथा सप्तमहत्तरम कर्माची महिमा संपूर्णम.